नमस्कार. आपण सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवतो, बरोबर आहे? आणि जमीन घेतली तर त्याच्या सातबारावर आपलं नाव आहे का नाही ते बघतो. म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करतो तर आपण जी काही प्रॉपर्टी घेतो त्याच्यावरचा राईट आपण गव्हर्नमेंट रेकॉर्ड्समध्ये रजिस्टर करतो, त्याच्यावरचा हक्क आपण बळकट करतो. आता प्रश्न असा येतो की मी जर का एखादी बिझनेस आयडिया डेव्हलप केली, एखादी स्टार्टअप डेव्हलप केलं आणि त्या स्टार्टअपमधनं मी रेव्हेन्यू कमवत असेल, बरोबर आहे, तर आपण ही बिझनेस आयडिया, हे स्टार्टअप, माझी आयडेंटिटी प्रोटेक्ट करू शकतो का नाही करू शकत? तर आन्सर हो आणि नाही असं दोन्ही आहे. म्हणजे काय तर आपण बिझनेस आयडिया नक्की प्रोटेक्ट करू शकत नाही, मात्र आपण वापरणारा लोगो, आपली आयडेंटिटी, आपलं प्रॉडक्ट हे नक्की प्रोटेक्ट करू शकतो. आपला कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट हा रजिस्टर करून. एक सोपं एक्झाम्पल देतो. आपल्या सगळ्यांना उबर माहितीये, बरोबर आहे? उबर राईड हेलिंग सर्व्हिस करतं. आता तुम्हाला माहितीये की उबर बरोबर आपल्या भारतात ओला आहे. मी दुबईत होतो, आमच्याकडे करीम होती. अशा जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये उबर सारख्या सर्व्हिसेस तयार झालेल्या आहेत. उबर सारखं बिझनेस मॉडेल वापरून सर्व्हिसेस तयार झाल्या आहेत. हे उबर प्रोटेक्ट करू शकत नाही, पण उबर प्रोटेक्ट काय करू शकतो तर उबरचा लोगो, उबरची आयडेंटिटी, उबरची काही टॅगलाईन असेल, त्याच्यात वापरणारे कलर्स, हे उबर प्रोटेक्ट करू शकतो. बरोबर आहे? इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी, IP. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.